पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवाशी गाईन अहर्निशी मुखे नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे। खरं तर पंढरीची वारी सध्या चालू आहे आणि पंढरीच्या वारीत हे वारकरी अशा पद्धतीनं तल्लीन होऊन विठ्ठल नामाचा गजर करताय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। अखंड महाराष्ट्राचं दैवत म्हणून त्या विठ्ठलाकडे पाहिलं जातं। सर्वसामान्यांचा कष्टकऱ्यांचा देव म्हणजे विठोबा। अगदी पान आणि फुलामध्ये जो शेतकरी बांधवाच्या बांधावर येऊन पावतो आणि शेतकऱ्याच्या दुःखाचं निवारण करतो त्याचं नाव विठोबा। आणि त्याच विठ्ठलाच्या पंढरीच्या वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होताना पाहायला मिळतात। गावागावातनं खेड्यापाड्यातनं छोट्या छोट्या दिंड्या आणि या दिंड्यांचा हा प्रगल्भ असणारा हा सोहळा। दिवे घाटातलं हे चित्र पाहिलं तर अतिशय स्फूर्तिदायक हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। पण या सगळ्या सोहळ्यामध्ये आकर्षणाचा विषय ठरताय ते म्हणजे हे वारकरी। पाय नाही आहेत, विठ्ठलानं पाय दिले नाही, धडधड चालता येत नाही, पंढरीला जाता येत नाही आणि म्हणूनच पाय नसले म्हणून काय झालं, पण तो विठ्ठल माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि तरी सुद्धा त्या विठ्ठलाकडे जायचंय। लोक तक्रार करत बसतात देवाला, देवा मला हे दिलं नाही, देवा मला ते दिलं नाही, देवा मला या गोष्टीची कमी केली, नेमकं का केलं असं म्हणत त्या देवासोबत भांडण धरतात लोक। परंतु हे माऊली गाड्यावरती पाय नाही आहेत पण गाड्यावर बसून विठ्ठलाच्या वारीत सहभागी झाले, सामील झाले। देवा मला काय दिलं नाही याच्यापेक्षा तू भरपूर मला काय दिलास, आणि हीच भावना या माऊलींची या वारीमध्ये पाहायला मिळते। विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झालेले हे माऊली कसल्याही गोष्टीची तमा नाही, परवा नाही, त्रास होईल, कष्ट होईल या सगळ्या गोष्टी बाजूला सारून फक्त तो विठ्ठल पांडुरंग डोळ्यासमोर दिसतोय। आणि म्हणूनच की काय, अपंग असताना सुद्धा, दिव्यांग असताना सुद्धा या माऊलीनं पंढरीची वारी करायचं मात्र सोडलं नाही आणि साधं सुद्धा नाही तर गाड्याला सजवलंय। अशावर पांडुरंगाची, विठ्ठला रुक्माईची मूर्ती ठेवली आहे आणि हीच आपली वारी आहे, हेच आपला सोहळा आहे असं म्हणत हे माऊली पंढरीच्या वारीत सामील झाल्याचं पाहायला मिळतंय। वारीमध्ये सहभागी असणाऱ्या या माऊलींकडे पाहिल्यानंतर प्रचंड ऊर्जा, प्रचंड प्रेरणा मिळायला लागते आणि लोक उत्साहानं आणखी चालायला लागतात। विठ्ठलाची, पांडुरंगाची कृपा या माऊलीवर सदैव राहो हीच ट्रेंड मराठी यावेळी अपेक्षा व्यक्त करते।